कबीर, कबीर pick up the phone. Kabir, please pick up the phone. कुठे गेला असेल? डॉक्टर सचिन, काय चाललंय? ते मॅडम, ते योगा टीचर आहेत ना, त्यांनी सांगितलं मला हे असं केल्याने ना टेन्शन कमी होतं. नॉनसेन्स. डॉक्टर सचिन, ना प्लीज लिसन टू मी केअरफुली. ज्याने कुणी पण तुम्हाला ही इन्फॉर्मेशन दिली की कबीर आणि देवा एकत्र गेलेत, त्याच्याकडनं प्लीज हे फाइंड आउट करण्याचा प्रयत्न करा की ते सगळे कुठे गेलेत एक्झॅक्टली. ते आता मला काय माहित. सचिन, गो. येस मॅडम. नो मॅडम. सॉरी. येस. गॉड, कबीरने फोन का स्विच ऑफ केला आहे? Seriously, what am I doing? Oh God. देवा, मस्त होता, मजा आली. झाली भाऊ, जाऊ दे. दादा, मेरा पैसा मेरे से लेना. राधा कशाला? कबीर, मी आधीच सांगितलंय, रूल्स इज रूल. देवा, जाऊ दे. राधा एकदम डीन मॅडम सारखी आहे. चला. चल. काय प्रोग्रेस? काही कळलं का देवा कबीरला घेऊन कुठे गेलाय ते? हो, तुम्हाला काही इन्फॉर्मेशन नाही म्हणजे काय आहे हे? मग तुम्हीच सांगितलं ना मला हे. मग ही अशी अर्धवट इन्फॉर्मेशन का दिली तुम्हाला? डॉक्टर सचिन, कबीर माझा तुम्हाला आपल्या कॉलेजचा स्टुडंट आहे तो आणि आपल्यावर त्याची जबाबदारी आहे. आय होप तुम्हाला या सगळ्याची जाणीव आहे डॉक्टर सचिन. मला काही ऐकायचं नाहीये. मला आत्ताच्या आत्ता तुम्ही ही इन्फॉर्मेशन द्या की देवा कबीरला घेऊन कुठे गेलाय. आय वॉन्ट टू नो वेअर इज कबीर. इज दॅट क्लिअर? हे माझी सायकल. हे कुठे घेऊन चाललंय? सायकल, सायकल. असं का? सायकल काय घेऊन गेला? किती टेन्शन घेतेस डॉली? अगं तू टेन्शन घेऊन काही होणार आहे का? कुठे गेला असेल ग तो? तू आधी शांत हो बघू. एवढं वीक होऊन कसं चालेल? हे बघ, तुला आज एक दिवस तो न सांगता बाहेर गेलाय. उद्या तो स्वतःच्या पायावर उभा राहील, स्वतंत्र होईल, तेव्हा काय करणार आहेस तू? हे बघ, आपण आयुष्यात कुणालाही पुरू शकणार नाही होत ना. मी नाही जाऊ देणार आहे त्याला कुठे पण माझ्यापासूनला. डॉली,
तुझं नशीब चांगलं म्हणून कबीर सारखा मुलगा मिळालाय तुला. तुझा शब्द शेवटचा आहे त्याच्यासाठी, तुझ्या शब्दाबाहेर नाहीये तो. मग काय इतकी भीती वाटते तुला? काय एवढी इन्सिक्युअर होतीयस? एक्सपिरियन्स, माझ्या आयुष्यातल्या एक्सपिरियन्समुळे इन्सिक्युअर होतीये मी. त्याला मी त्याच्या वडिलांपासून लांब ठेवलं. कशासाठी? खोटं बोलणं, फ्रॉड करणं, या सगळ्या वाईट सवयी त्याला लागू नयेत म्हणून. पहिल्यांदा माझ्याशी खोटं बोलून गेलाय तो, आणि ते पण हे असल्या गुंड प्रवृत्तीवाल्या माणसाबरोबर. मी ना आई म्हणून हरली आज. अगं, असला काय भलताच विचार करतेस तू? डॉली, डॉली, हे बघ, चिमणी आपल्या पिल्लांना पंखाखाली ठेवते, पण पिल्लांच्या पंखात बळ आल्यानंतर ते उंच आकाशात भरारी घेतातच ना, स्वतःचं आकाश शोधण्यासाठी. पण माणसांच्या पिल्लांचं काही वेगळं आहे का? लहान आहे ग माझं पिल्लू असून, मच्युअर्ड नाहीये तो अजून, त्याने जग पाहिलेलं नाहीये. मला काळजी वाटणं साहजिक नाहीये का? आई आहे मी त्याची. डॉली, तुला कबीरची काळजी वाटणं स्वाभाविकच आहे. कबीर जसा तुझा मुलगा आहे ना, तशी तू माझी मुलगी आहेस, मी आई आहे तुझी. मलाही तुझी काळजी वाटतेच. डॉली, हे बघ, मुलं कितीही मोठी झाली ना तरी आई आईच राहते. डॉली, माझ्यावर विश्वास ठेव. कबीर जिथं कुठे असेल ना, व्यवस्थित असेल. अगं, आयुष्यात एक व्यक्ती वाईट भेटली म्हणून काय सगळेच जण वाईट असतात असं नाही. हे बघ, एव्हरी सेंट हॅज अ पास्ट अँड एव्हरी सिनर हॅज अ फ्युचर. प्रत्येक संतांच्या मागे एक भूतकाळ असतो आणि प्रत्येक वाईट माणसांच्या पुढे येणारा एक भविष्यकाळ असतो. आणि देवाच्या बाबतीत म्हणशील तर त्याचं वागणं, त्याचा रांगडेपणा, त्याची स्टाईल आहे म्हणून तो वाईट आहे अशातला भाग नाही ना. अगं, त्यामुळेच तो इतका जेन्युइन आणि इनोसंट वाटतो. माझ्या आयुष्यात एवढं सगळं ऑलरेडी घडलंय ना की मला आता नाही होत. डॉली, आपल्या समोर असं काही कधी घडलंय का की जे देवाने वाईट हेतून केलंय? हा, एक दोन गोष्टी चुकल्या असतील पण त्याच्या मागे त्याचा वाईट हेतू नव्हता. आणि हे बघ, असं काही माझ्या समोर आलं ना तर आय प्रॉमिस यू, त्या क्षणी मी देवाला आपल्या आयुष्यातून हद्द पार करेन. आय प्रॉमिस. पण आत्ता विश्वास ठेव, देवा कबीरची काळजीच घेत असेल. माझा विश्वास आहे. एकदा तरी विश्वास ठेवशील आई म्हणून?
3. अरे राधा, थँक्यू सो मच देवा. आज खूप मजा आली. आजचा दिवस मी कधीच नाही विसरणार. मी पण. देवा, परत एकदा थँक्यू. अरे थँक्स क्या भावा. उद्या पण अशीच धमाल करायला रेडी राहा ना. हो, चला. चल बाय. याच्या पुढे मी नाही येऊ शकत. का? अगं मी मुलगा आहे. इथून पुढे मला एंट्री नाहीये. आणि माळी काकांना सुद्धा नाही. चल बाय. कबीर, तुला काही बोलायचंय का? हो, मी निघतो. बाय. गुड नाईट. ओके बाय. गुड नाईट. ऐक ना, मला ना ऍक्च्युली तुला सरप्राईज द्यायचंय. काय? आय मीन सरप्राईज असं कोणी सांगून देतं का? हो यार, ऍक्च्युली मी आधी असं कधीच केलं नाहीये ना, म्हणून आय एम रिअली बॅड ॲट दिस यार. बरं चल दाखव तुझं सरप्राईज. द्यायचं होतं. अच्छा, द्यायचं होतं म्हणजे आता नाही द्यायचं? नाही, अजूनही द्यायचंय. ओके, मी डोळे बंद करते मग दाखव. ठीक आहे? हा, हे बेस्ट आहे. तू डोळे बंद कर. आता उघड. आईला, हे कधी घेतलेस? कोणाचं लक्ष नसताना. आवडले? खूप. घालून बघू. कबीर, इथे एक मुलगी तुझ्या समोर स्ट्रगल करते आणि तू तिला मदत करायची सोडून नुसता बघत उभा आहेस. हे घे.
बाय. पहला नशा पहला खुमार, नया प्यार है नया इंतजार, उड़ता ही फिरूं इन हवाओं में कहीं, या मैं भूल जाऊं इन घटाओं में कहीं. डीन मॅम, तुम्ही मला फक्त 3च दिवस का सस्पेंड केलं? राधा, तू काय आता नेहमीच अशी माळी बनवून येणार आहेस का? ये लवकर आते आते. काय करताय काय? तुम्ही माळी काका? दुसरं कोण येणार होतं? कोणी नाही, पण तुम्ही इथे काय करताय? इथे काय करताय म्हणजे? निरोप घेऊन आलो तो. दीनबाईंनी तुम्हाला आत्ताच्या आता बोलवलंय. चला. काय मुलगा आहे मला शिट यार, कसला स्टुपिड आहे मी. बस ना. तुला आत्ता जेवायला वाढू की नंतर जेवणार आहेस? आत्ता वाढू? नको, जेवण नको. का? जेवलोय मी. पण तू माळी काकांना का पाठवलंस? कॉल करायचा ना. माझे कॉल कुठे उचलतोयस? सॉरी, ते मी अरे इट्स ओके. घाबरतोयस का? मी काय ओरडणार आहे का तुला? बिझी असेल दिवसभर म्हणून नसेल उचलला. इट्स ओके, आय अंडरस्टँड. महत्वाचं, डॉक्टर सराफ कलिग आहेत माझे, खूप मोठे डॉक्टर आहेत. मला असं वाटतं की प्रॅक्टिकल एक्सपिरियन्ससाठी तू उद्या त्यांच्या हॉस्पिटलला जायला पाहिजेस, दिवसभर तिथे थांबायला पाहिजेस त्यांच्याबरोबर. अँड आय एम शुअर इट्स गोइंग टू बी अ वंडरफुल एक्सपिरियन्स. उद्या का? काही वेगळे प्लॅन्स आहेत का? नाही, जातो मी उद्या. मी म्हणत होतो की हॉस्टेलवरच थांबलो असतो आजसारखा अभ्यास करत, पण नको, मी जातो उद्या. आज दिवसभर तू हॉस्टेलवरच होतास का? हो, अभ्यास करत होतो. तू हवं तर विचार, नाही कोणालाही विचार. मी का कोणाला विचारायला जाऊ? माझा विश्वास आहे तुझ्यावर कबीर. कम ऑन. तू का माझ्याशी खोटं बोलशील? हो ना. मी निघतो. ओ गॉड, आज पहिल्यांदा कबीर माझ्याशी खोटं बोलला.